मोठी बातमी झोमॅटोवरून मागवलेल्या कलिंगडच्या ज्यूसमध्ये झुरळं आढळली आहेत। तर गुप्ता सँडविच या दुकानातून मागवलेला ज्यूस हा नवी मुंबईच्या नेरूळमधील किळसवाना प्रकार सध्या समोर येतोय। ज्यूसमध्ये झुरळ सापडल्यानं स्वच्छतेचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। अन्न आणि औषध प्रशासन नेमकं करतंय तरी काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। गुप्ता सँडविच मधून हे ज्यूस मागवलेलं आणि कलिंगडच्या ज्यूसमध्ये ही झुरळं आढळली आहेत। त्यामुळे नेरूळमधील हा किळसवाना प्रकार सध्या समोर आलाय। सातत्यानं अशा पद्धतीनं आईस्क्रीम त्यानंतर अशा ज्यूसमध्ये ही कीटकं सापडल्याचा प्रकार हा समोर येत होता। यातच आता झोमॅटोवरून मागवलेल्या कलिंगडच्या ज्यूसमध्ये झुरळ आढळली आहे। गुप्ता सँडविच या दुकानातून हा ज्यूस मागवलेला नवी मुंबईच्या नेरूळमधील हा किळसवाना प्रकार सध्या समोर आलाय। ज्यूसमध्ये झुरळ सापडल्यानं स्वच्छतेचा प्रश्न हा ऐरणीवर आलाय। त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासन नेमकं करतंय तरी काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। नवी मुंबईतून हा सगळा किळसवाना प्रकार सध्या समोर येतोय। तर यापूर्वीही आईस्क्रीम मध्ये अळ्या, पावामध्ये अळ्या सापडण्याचे प्रकार हे सातत्यानं घडताना पाहायला मिळतात। यातच नेरूळमधील हा किळसवाना प्रकार सध्या समोर आलेला आहे। झोमॅटोवरून हे ज्यूस मागवण्यात आलं होतं, कलिंगडचं ज्यूस हे मागवण्यात आलं होतं, मात्र त्यामध्ये झुरळं आढळली आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून। कविता, आपण पाहतोय नवी मुंबईतील हा धक्कादायक प्रकार, काय नेमकं प्रकरण? नक्कीच अंकिता, नवी मुंबईत नेरूळमध्ये गुप्ता सँडविच म्हणून प्रसिद्ध हॉटेल आहे आणि या हॉटेलमधून एका इसमाने झोमॅटोवरून कलिंगडचा ज्यूस मागवला होता आणि या ज्यूसमध्ये तब्बल 2 झुरळं आढळून आलेली आहेत। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आलेला आपल्याला पाहायला भेटतो आणि नामांकित हॉटेलमध्ये जर अशा प्रकारचा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आला तर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न तर ऐरणीवर आला असून त्यांच्या जीवाची खेळ सुरू असल्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते आणि एकूणच अन्न व औषध प्रशासनाने या अशा व्यवस्थापनावर असे जे नामांकित हॉटेल्स आहे यावरती कारवाई करण्याची मागणी जी आहे ती आता जोर धरू लागलेली आपल्याला पाहायला भेटते। या इसमाने जे आहे या हॉटेलवरती कारवाईची मागणी देखील केलेली आपल्याला पाहायला भेटते। अंकिता, निश्चित धन्यवाद कविता, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।